नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी बातमीपत्राला सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने. पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची एकत्र भेट झाली. प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे हे एकत्र भेटले. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी सर्वजण एकत्र आले होते. भेटीनंतर अजित पवार आता निघालेले आहेत. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ही ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र प्रतापराव पवार यांच्या घरी भेटले होते. तर पवार कुटुंबीय भेटीसाठी प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्र आले होते आणि आता अजित पवार तिथून निघालेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रदीप कापसे आमच्या प्रतिनिधींकडून. प्रदीप, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आज प्रतापराव पवार यांच्या घरी सगळं पवार कुटुंबीय जे आहे ते दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आलेलं होतं. प्रतापराव पवारांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्याचं निमित्त होतं. मात्र दिवाळीच्या निमित्ताने हे सगळे पवार कुटुंबीय जे आहे ते बानेरमधल्या वृंदावन या बंगल्यामध्ये एकत्र आलेलं होतं. अजित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर शरद पवार, अजित पवारांच्या आई सुद्धा याच्यासाठी उपस्थित होत्या. सुनेत्रा वहिनींनी आत्ताच अजित पवारांच्या आई जे आहे ते त्यांना सोडलेलं आहे आणि सगळे हे कुटुंबीय जे आहे ते आता अगदी काही वेळापूर्वी काही वेळातच या ठिकाणाहून बाहेर पडेल. मात्र अजित पवार जे आहेत ते बंगल्यामधून बाहेर पडलेले आहेत. अजित पवार थेट दिल्लीसाठी रवाना झालेत, कारण आज अजित पवार गटाची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते. अजित पवार जे आहेत अमित शहांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे. मात्र हे सगळे पवार कुटुंबीय जे आहेत ते वृंदावन या ठिकाणी एकत्र होतं आणि अजित पवारांच्या आई जे आहे ते बाहेर पडलेले आहेत. शरद पवार हे अगदी काही वेळातच या ठिकाणाहून बाहेर पडतील. आपल्याला माहिती आहे की पवार कुटुंबाची एक परंपरा आहे. दिवाळीच्या निमित्तानं हे सगळे पवार कुटुंबातले सदस्य जे आहेत ते बारामध्ये एकत्र भेटत असतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हे सगळे पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्तानं एकत्र येणार का, हा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता. मात्र आज प्रतापराव पवार यांच्या घरी हे सगळं कुटुंब जे आहे ते स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्र भेटलेलं आहे. आपण पाहतोय की कुटुंबातील सदस्य जे आहेत ते एक एक करून बाहेर पडत आहेत. नुकत्याच अजित पवारांच्या आई या ठिकाणाहून बाहेर पडलेल्या आहेत. मात्र सुनेत्रा वहिनी पवार, रोहित पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे, शरद पवार आणि प्रतापराव पवार यांचं कुटुंबीय जे आहे ते सगळं आज प्रतापराव पवार यांच्या घरी आपल्याला एकत्रित पाहायला मिळालं. आपण पाहतोय की सध्या या ठिकाणाहून कुटुंबातील सदस्य जे आहेत ते बाहेर पडत आहेत. प्रतिभा पवार जे आहेत ते बाहेर पडत आहेत. आपण पाहतोय की काही वेळापूर्वी अजित पवारांच्या आई या ठिकाणाहून बाहेर पडलेल्या होत्या. मात्र आज हे सगळं कुटुंबीय जे आहे ते आज स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्र होतं. प्रतापराव पवार यांच्या घरी हे सगळे सकाळपासून हे सगळे सदस्य जे आहेत ते जमलेले होते. विशेषतः म्हणजे आपण पाहतोय की कुटुंबातील सगळे सदस्य असतील, पवारांच्या बहिणी, त्याचबरोबर म्हणजे विशेषतः अजित पवारांच्या आत्या ज्या आहेत त्या सगळ्या सुद्धा आपल्याला आज एकत्रित पाहायला मिळाल्या. पवार कुटुंबाचं हे स्नेहभोजन जे आहे ते दिवाळीच्या निमित्तानं एकत्र होतं. अजित पवार हे सुद्धा आजच्या भोजनामध्ये सहभागी झालेले होते. मात्र अजित पवार तातडीनं पुणे विमानतळावरती दाखल झालेले आहेत. तिथून ते दिल्लीला जातील आज, कारण दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते. मात्र हे सगळे सदस्य जे आहेत ते घरामधून बाहेर पडत आहेत. आजही म्हणजे राजकीय दुरावा जरी झालेला असला, राजकीय मतभेद जरी झालेले असले तरी सुद्धा पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहोत हा संदेश जो आहे तो आजच्या स्नेहभोजनाच्या निमित्तानं देण्याचा प्रयत्न पवार कुटुंबाचा आपल्याला पाहायला मिळतोय. हे सगळे सदस्य जे आहेत ते आज एकत्रित पाहायला मिळाले. म्हणजे सातत्यानं पवार कुटुंबातले सदस्य सांगतायत की आमची जरी भूमिका वेगळी असली, वैचारिक भूमिका, राजकीय भूमिका जरी एकत्रित वेगळी झालेली असली तरी सुद्धा कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहोत आणि हा दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो आजच्या निमित्तानं केला जातो. एक एक सदस्य आपल्याला बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात. श्वेता, धन्यवाद प्रदीप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर स्नेहभोजनाच्या निमित्तानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर पूर्ण पवार कुटुंबीय एकत्र जमलं होतं. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी आणि त्याचबरोबर दिवाळी सणानिमित्तानं हे सर्वजण एकत्र जमलेले होते. अजित पवार आता निघालेले आहेत. ते पुणे विमानतळावर पोहोचतायत आणि ते आता दिल्लीला रवाना होत आहेत. प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबीय जमलेलं होतं. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र आलेले होते आणि आता अजित पवार पुणे विमानतळावर गेलेले आहेत. तिथून ते दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा शरद पवार यांची भेट घेतली आणि आता यानंतर लगेचच अजित पवार, शरद पवार यांची पण भेट होती. सगळ्या भेटी पाहता चर्चा सुरू झाली. असं आहे, मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कुटुंबाने कुठे भेटावं, काय करावं याविषयी तुम्हाला मला भाष्य करण्याची आपल्याला
मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे पक्षाच्या विषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावं ह्याच्याविषयी मी भाष्य करणं उचित आहे असं मला वाटत नाही. तर शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झालेले आहेत. पवारांच्या भेटीनंतर आता अजितदादा दिल्लीला रवाना झालेले आहेत. पण तत्पूर्वी प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे एकत्र आले होते. दिवाळी निमित्तानं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय पाहायला मिळालं, एकत्र जमलेलं होतं. आणि यावेळेला अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा एकत्र आले होते. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, आज हे सगळे एकत्र भेटलेले होते. अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की राजकीय भूमिका जरी वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंबीय म्हणून हे एकत्र आहे आणि याचीच प्रचिती आज आपल्याला कुठेतरी पाहायला मिळाली आहे. नक्कीच श्वेता, अगदी बरोबर आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली होती, मात्र सातत्यानं सुप्रिया सुळे सांगत होत्या की पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. अजित पवार मध्यंतरी आजारी होते, ते बरे झालेले आहेत, त्याचं सुद्धा निमित्त असू शकतं. मात्र आज दिवाळीच्या निमित्तानं हे सगळे पवार कुटुंबीय जे आहेत आमचे जॉईंट फॅमिलीचं एकत्र कुटुंबाचं संमेलन होतं आणि दरवर्षी आम्ही एकत्र जमतो. अतिशय आनंदाचा दिवस. सगळे होते. अजित, शरद, काय चर्चा झाली बरं? नाही गप्पा गोष्टी रे, काय असतं, विनोद करायचा, जोक मारायचा, एकमेकांच्या चेष्टा करायचा. तुमची तब्येत बरी आहे का हो, आता? माझी बरी आहे. दादा दादा पण बरे आहेत, चांगली. डेंग्यूची फार चर्चा होती. नाही डेंगू झाला होता त्याला. झालेत का? नाही, आता ठीक आहे. बारामतीत एकत्र येणार आहे का परत आपण? आता ना मी येणार नाही, मी चालले कोल्हापूरला. बरं, ठीक आहे. थँक्यू. ओके. आपण पाहतोय की या शरद पवारांच्या बहीण होत्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की एक स्नेहभोजन होतं, स्नेहमिलन जे आहे ते दरवर्षी आम्ही करतो. अगदी त्याच पद्धतीचा कार्यक्रम आज प्रतापराव पवार यांच्या घरी पाहायला मिळाला आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की सगळे हे कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र होते आणि सध्या आपण पाहतोय की त्या बाहेर पडताय. अगदी प्रदीप, आपण आता या सर्व घडामोडींवर नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीसाठी रवाना झालेत. सकाळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी आले. तिने पवार म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, त्याच्यानंतर पहिल्यांदाच एकत्र आलेत असे ते म्हणजे मला एकत्र कुटुंब. राजकारण सोडून बोला. राजकारण काय काय गप्पा झाल्या दादांमध्ये आणि साहेबांमध्ये? साहेबांमध्ये चाललं होतं गप्पा. आता आम्ही तिथं बसलो नाही, आम्ही बहिणी बाकी आमच्या आता आपण पाहतोय की प्रतिक्रिया देत आहेत हे सगळे सदस्य जे आहेत ते एक एक करून बाहेर पडतात. मात्र शरद पवारांच्या बहीण त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खूप बोलकी होती. ते म्हणजे अजितदादा आणि तर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला रवाना झालेले आहेत. सकाळी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. दिलीप वळसे पाटलांच्या भेटीनंतर शरद पवार प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी गेले. प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळते. भेटीनंतर अजित पवार दिल्लीसाठी रवाना झाले. अरे जरा काहीतरी कार्यक्रम असेल. पाहतोय की त्यांची ही प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ते म्हणजे पवार कुटुंबीय जे आहे ते स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्र होतं आणि कोल्हापूरच्या ज्या पाटील ताई आहेत म्हणजे ज्या शरद पवारांच्या बहीण आहेत ते सध्या बाहेर पडलेले. श्वेता, अरे प्रदीप इकडे ये. तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या बहिणी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राजकारण सोडून विचारा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्र पुन्हा एकदा यावर्षी सुद्धा भेटलेलो आहे. एकमेकांमध्ये गप्पा गोष्टी झाली आहे, बोलणं झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप,
श्वेता अगदी बरोबर आहे. म्हणजे शरद पवारांच्या बहीण, त्यांचं वय झालेलं आहे, त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. ती म्हणजे राजकारण सोडून बोला. मात्र पवार कुटुंबीय म्हणून आम्ही हे सगळे एकत्रित आहोत आणि स्नेहभोजनाच्या निमित्तानं आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती त्या प्रतिक्रियेनुसार गप्पा गोष्टी झाल्या, कुटुंबातली चर्चा झाली, प्रत्येकाच्या तब्येतीची विचारपूस जी आहे ती करण्यात आली आणि स्वतः शरद पवारांनी सगळ्या बहिणींची विचारपूस केलेली आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया पाटीलताईंनी दिलेली आहे. ज्या शरद पवारांच्या मोठ्या बहीण होत्या कोल्हापुरातल्या, त्या सध्या आता बाहेर पडलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की एक एक करून हे सगळे सदस्य जे आहेत ते बाहेर पडत आहेत. मात्र आज खरं तर महाराष्ट्राच्या म्हणजे खरं तर राजकारणातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण शरद पवार कुटुंबानं आणि पवार कुटुंबियानं आपली जी राजकीय परंपरा जी होती, म्हणजे की दिवाळीच्या निमित्तानं हे सगळे कुटुंब एकत्र भेटत होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर कुटुंब एकत्र येणार का किंवा कुटुंबामधला दुरावा वाढलाय का अशा पद्धतीच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चांना पूर्णविराम दिला असं म्हणावं लागेल. कारण स्वतः शरद पवार उपस्थित होते, अजित पवार होते, अजित पवारांच्या पत्नी, त्याचबरोबर प्रतिभा काकी, शरद पवारांच्या सगळ्या बहिणी, म्हणजे पवार कुटुंबीय सगळे एकत्रित परिवार जो आहे तो आज प्रतापराव पवार यांच्या घरी स्नेहभोजनाच्या निमित्तानं जमलेला होता. कारण दरवर्षी दिवाळी जी आहे ती बारामतीमध्ये होत असते, जवळपास 4 ते 5 दिवस, आणि 4 ते 5 दिवस हे सगळं कुटुंबीय जे आहे ते बारामतीमध्ये असतं. मात्र आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचं सुद्धा निमित्त साधून हे सगळे पवार कुटुंबीय जे आहे ते एकत्र जमलेलं आहे. आणि अजित पवार बाहेर पडलेले आहेत, अजित पवारांच्या आई या ठिकाणून बाहेर पडलेल्या आहेत, मात्र शरद पवारांच्या बहिणी ज्या आहेत त्या एक एक करून बाहेर पडतात. मात्र हे सगळे पवार कुटुंबीय जे आहे ते स्नेहभोजनाच्या निमित्तानं एकत्रित होतं आणि एक करून हे सगळे बाहेर पडत आहेत. मात्र आजच्या या खरं तर भेटीमधून एक संदेश जो आहे तो दिलेला आहे, तो म्हणजे राजकीय भूमिका, त्याचबरोबर पक्षामध्ये जरी फूट पडलेली असली, कुटुंबामध्ये कोणताही दुरावा नाहीये, राजकीय भूमिका वेगळी, मात्र कुटुंब म्हणून आम्ही सगळे एकत्रित आहोत. आणि आजच्या दिवाळीच्या निमित्तानं हे सगळे पवार कुटुंबीय जे आहे ते प्रतापराव पवार यांच्या घरी एकत्रित जमलेलं पाहायला मिळालं. आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याचं सुद्धा सेलिब्रेशन जे आहे ते एकत्रित सगळ्या या सदस्यांनी केलेलं आहे. मात्र हे सगळे कुटुंबीय आम्ही पवार कुटुंब म्हणून एकच आहोत असा संदेश देताना पाहायला मिळतात. मात्र काही वेळापूर्वी आपण जर शरद पवार यांच्या बहिणींची प्रतिक्रिया बघितली तर ती खूप बोलकी होती. ते म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये स्नेहभोजन झालं, गप्पा गोष्टी झाल्या, खेळी खुशाली झाली आणि हे सगळे सदस्य म्हणून आम्ही एकत्रित होतो अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली पाहायला मिळते. श्वेता. अगदी नक्कीच. तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत. पुणे विमानतळावर ते पोहोचलेले आहेत. आज अजित पवार अमित शहांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता आहे. दरवर्षी आम्ही एकत्र जमतो, अतिशय आनंदाचा दिवस. सगळे सगळे अजित, शरद, काय चर्चा झाली बरं? थांबा रे जरा, बोलू द्या ना. काय विनोद करायचा, जोक मारायचा, एकमेकांच्या चेष्टा करायचा. तुमची तब्येत बरी आहे का आता? माझी बरी. आणि दादांची दादा पण बरे आहेत चांगले. त्यांच्या डेंग्यूची फार चर्चा होती. नाही नाही, डेंगू झाला होता त्याला. झालेत का? नाही आता ठीक आहे. बारामतीत एकत्र येणार आहे का परत आपण? आता नाही, मी येणार नाही, मी चालले आता तुम्ही कोल्हापूरला चालू. तर आपण पाहतोय शरद पवार यांच्या भगिनींनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेला होता. प्रतापराव पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आणि तसंच आज दिवाळी सणाचं औचित्य साधून सर्व पवार कुटुंबीय एकत्र पोहोचलेलं होतं. आणि यावेळेला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकत्र भेटले होते आणि त्यांच्या तिघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, कौटुंबिक भेट होती, एकमेकांशी त्यांची चर्चा झाली, गप्पा गोष्टी झाल्या, पण याआधी आपण 2 कार्यक्रम पाहिले जे पुण्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणं झालेलं नव्हतं. आज कौटुंबिक भेट होती, या तिघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते. तुमच्यापर्यंत काही अधिक अपडेट्स पोहोचलेत का? श्वेता, अगदी बरोबर आहे. म्हणजे अनंतराव पवार स्कूलच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यांच्यामध्ये अबोला आपल्याला संपूर्ण कार्यक्रमामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता. मात्र आज कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे कुटुंबातील सगळे सदस्य जे आहेत ते एकत्रित जमलेले आहेत. प्रतापराव पवार आणि अभिजित पवार यांचं वृंदावन हे बांदेरमधलं निवासस्थान आहे आणि याच निवासस्थानी सकाळपासूनच हे सगळे कुटुंबातील सदस्य जे आहेत ते एकत्रित पाहायला मिळाले, ज्याच्यामध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर सदानंद सुळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी
काही दृश्यांमध्ये पाहायला मिळाले. एक एक करून सदस्य बाहेर पडतात. मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विशेषतः वैयक्तिक चर्चा झाली का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण कुटुंब म्हणून हे सगळे सदस्य जरी एकत्र असले तरी सुद्धा कुटुंब म्हणून त्यांची नेमकी खरं तर काय नेमकी आज चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आपण पाहतोय की एक एक करून हे सगळे सदस्य जे आहेत ते बाहेर पडतायत. सदानंद सोळे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. शरद पवारांची गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. काही वेळातच शरद पवार या ठिकाणाहून बाहेर पडतील. मात्र पवार कुटुंब जे आहे ते आज एकत्र होते आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वैयक्तिक चर्चा झाली का? कारण अजित पवार मध्यंतरी आजारी होते, त्यांना डेंग्यूची लागण झालेली होती. त्यावरती नेमकं शरद पवारांनी अजित पवारांना काय विचारलं का किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्या अधिकचे तपशील जे आहे ते आपल्यापर्यंत अगदी पोहोचतील. प्रदीप, आम्ही मात्र तुमच्याकडे वेळोवेळी या संदर्भातील माहिती जाणून